तिची जी सुसाईड नोट होती ती मीडियामुळे खरं तर ती बाहेर आली। तर अनेक अजून खूप पुरावे असतील। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे। मुख्यमंत्र्यांनी घटनेची तत्काळ दखल घेतली आहे। पोलीस आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करतील। राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांनी ही माहिती दिलेली आहे। याबाबत पोलीस तपास सुरू झालेला आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकारी पोलीस अधिकाऱ्याला निलंबित देखील केलेला आहे। याची सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण एका वैद्यकीय स्त्री अधिकाऱ्यावरती असा दुर्दैवी प्रकार होणं आणि तिने स्वतःच्या जीवनाला संपवणं आणि संपवण्यापूर्वी आपल्या हाताच्या तळहातावरती एक नोट लिहून ठेवणं माझ्या मते ही धक्कादायक बाब आहे। आणि मला खात्री आहे की सातारा पोलीस याबद्दल सखोल चौकशी करतील आणि संबंधित दोषी यांच्या विरुद्ध आरोपपत्र लवकर दाखल करतील। रवींद्र धंगेकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहे। जैन मंदिराबाबत एकनाथ शिंदेंना धंगेकर माहिती देणार आहे। मुरलीधर मोहोळांनी जमीन हडप केल्याचा धंगेकर